नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता. त्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊ. 2-3 लसूण आणि 2 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक याचा ठेचा बनवलेला आहे, तो घालूया. थोडंसं ओवा, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ. हा नाश्ता झटपट तयार होतो. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो. थोडं थोडं पाणी घालून याला एकजीव करून घेऊ. हे बघा, असं एकजीव करून घ्यायचं. थोडंसं पाणी ॲड करू. हे बघा, हे घोल तयार झाला आहे. अशा प्रकारे हे बघा, असं तयार करून घ्यायचं. तवा गरम झालेला आहे. तेल टाकून उकळून घेऊ. घोळ असं पोळीसारखं बनवूया. पराठा. हळूहळू असं गोल बनवू. चारी बाजूने तेल सोडू. याला झाकून ठेवायचं 4 ते 5 सेकंद. झालं. हे बघा, अशा प्रकारे थोडंसं तेल सोडू आणि चांगलं भाजून घेऊ. खायला खूप चांगलं लागतं. याला सॉस सोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाल्ल्याने खूप छान लागतं. परतून घेऊया. वरतून थोडंसं तेल. आतमध्ये पीठ राहायला नको म्हणून याला थोडंसं 1-2 मिनिट भाजत राहायचं. आता हे तयार झालं आहे. बघा, अशा प्रकारे सगळे तयार. हे अशा प्रकारे हे बघा, आपला नाश्ता तयार आहे. ही रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.